मुलांनो, आज आपण मराठीचा 15वा पाठ आनंदाचं झाड या पाठाचा अभ्यास करणार आहोत. या पाठाच्या लेखिका आहेत लीला शिंदे. नेहमीप्रमाणे आपण सर्वप्रथम पाठाचे प्रकट वाचन करून घेऊया. मी प्रकट वाचन करत असताना तुम्ही पुस्तकात लक्ष द्या. पाठ 15 पाठाचे नाव आहे आनंदाचं झाड. आमच्या शेवग्याला सुंदर हिरवट पोपटी नाजूक पालवी फुटली होती. झाड जोमानं उंच उंच वाढत होतं. नाजूक पानांची हिरवी नक्षीदार जाळी पसरली होती. काही फांद्यांना मोहोर फुलला होता. पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोसच्या घोस झाडांवर लोंबत होते. हिरव्यागार झाडाला पांढऱ्या शुभ्र फुलांचा फुलोरा उठून दिसत होता. आमचा शेवगा खूप छान बहरला होता. येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्यावर पडल्याशिवाय राहत नव्हती. एके दिवशी आमच्या घरी शेजारच्या काकू आल्या आणि म्हणाल्या, दारात कधीही शेवगा लावू नये, घरात भांडणं होतात. हे झाड तुम्ही तोडून टाका. इतकं सुंदर झाड आणि तोडून टाका. मला जरा त्या काकूंचा रागच आला. मी काही म्हणायच्या आतच आई म्हणाली, झाडं ती सगळी सारखीच, उलट झाडं किती परोपकारी असतात. ती का बरं आपल्यात भांडणं लावतील? आपण माणसंच असा विचार करतो. झाडं तर आपल्याला फळं देतात, फुलं देतात, सावली देतात, पक्ष्यांना घरं देतात, आधार देतात. मी हे झाड लावलं ते जोपासण्यासाठी, तोडण्यासाठी नाही. काकू म्हणाल्या, अहो, लोक शेंगा तोडून नेतील तेव्हा नाही का भांडणार तुम्ही? आई म्हणाली, नेऊ देत नेल्या तर, खाण्याचीच वस्तू ती. झाडांना त्या शेंगा फक्त आमच्यासाठीच नाही लागल्या. झाडाला शेंगा असेपर्यंत लोकांचं लक्ष झाडाकडे जाणारच. हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर रंगीबेरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता. आमचा शेवगा म्हणजे माझ्यासाठी निसर्गाचा अनमोल ठेवा. या शेवग्यामुळेच मला विविध पक्ष्यांची अगदी जवळून ओळख झाली. त्या पक्ष्यांचे विविध आकार, देखणे मोहक रंग, लयदार लकबी, गोड आवाज, त्यांच्या मजेदार हालचाली, त्यांची दिनचर्या इत्यादी कळली. आमच्या शेवग्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांच्या घोसांवर रुंजी घालत गुंजारव करणाऱ्या जांभळट काळ्या टपोऱ्या भुंग्याची व माझी भेट झाली. फुलांमधला मध पिऊन फुलांभोवती नाचणाऱ्या मधमाशा मी पाहिल्या शेवग्यामुळे. अलगद हवेत तरंगत इवल्या इवल्या चपळ फुलचुख्यांची झुंबड मला दिसली. मधानं गच्च भरलेल्या फुलातून हवेत अलगद मध चोखण्याची कला पाहावी ती फुलचुख्यांची. इटुकला बोटभर फुलचुख्या असतो मात्र कसरतपटू. एरवी मला कधीच दिसला नसता. फक्त आवाजच ऐकून होते. तो तांबट पक्षी मनमुरादपणे मान खाली वर करत अगदी एकाग्रतेने तुकतुक आवाजाचा टणत्कार करताना मला चक्क दिसला. भर उन्हात शेवग्याच्या उंच उंच फांदीच्या शेंड्यावर कोकिळ पक्षीही शांतपणे झुलताना मी पाहिला. छोटे छोटे हिरव्या राघूंचे थवेच्या थवे अलगद उडत उडत हवेत तरंगत कधी किडे तर कधी परागकेशरांचा फन्ना उडवताना पाहिलं. राघू हवेत तरंगत शिकार करण्यात अगदीच पटाईत. सर्व ऋतूंमध्ये विविध पशुपक्षी कीटक किड्यांचं आमचा शेवगा हे माहेर बनलं होतं. वाळलेल्या शेंगांच्या बियांच्या मेजवानीसाठी पोपटांची नियमित हजेरी लागे. पोपटांचा हिरवागार रंग, लांबसडक शेपूट आणि नखरेबाज हालचाल मी अगदी जवळून पाहिली. बुलबुल पक्ष्याच्या सुरेल ताना मी आमच्या शेवग्यामुळेच ऐकू शकले. चिमण्यांची अखंड चिवचिव आणि साळुंक्यांची एकसारखी किलकिल अगदी कान किट्ट करणारी मी जवळून ऐकली. हिवाळ्यात तर खंड्या नियमित हजेरी लावू लागला. एरवी मी खंड्याला चित्रातच पाहिलं होतं. खंड्याचा तो देखणा मोरपंखी निळा रंग आणि रूप, बागदार मोठी चोच, त्याची एकाग्रता आणि किलकिल आवाज करत सुळकी मारण्याची कला मला दाखवली ती शेवग्यानं. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूपं घेत आमचा शेवगा उभा आहे. माझा तो आवडता मित्र आहे. मी त्याची खूप निगा राखते. तो अजबखाना आहे. त्यानं मला किती किती सुंदर पक्षी, किडे, कीटकांची ओळख करून दिली.
त्यानं माझं मनोरंजन तर केलंच, पण ज्ञानही दिलं, आनंदही दिला. शेवग्याची पानं मला खूप खूप आवडतात. किती सुरेख झिरमीर हिरवीगार पानं. शेवग्याचा फुलोरा पांढरा शुभ्र रंग हा पक्ष्यांप्रमाणे माणसांचंही मन मोहित करतो. आपल्या हिरव्या रंगानं तो माझं मन प्रसन्न करतो. रोज नवीन उत्साह माझ्यात निर्माण करतो. त्याच्या अंगाखांद्यावर पक्ष्यांचा उत्साह बहरलेला असतो. हा पठ्ठा शेवगा आनंदानं झुलत डुलत त्यांना साथ घालत असतो आणि या आनंद उत्सवात मीही सहभागी होते आणि नाचू लागते, गाऊ लागते. पहा विद्यार्थी मित्रांनो, आनंदाचं झाड या पाठामध्ये लेखिका लीला शिंदे यांनी त्यांच्या दारात असलेल्या शेवग्याच्या झाडाचे अतिशय सुंदर असे वर्णन केलेले आहे. त्या शेवग्याच्या झाडामुळे लेखिका लीला शिंदे यांनी सर्व ऋतूंमध्ये विविध पशु पक्षी कीटक आणि किड्यांचं निरीक्षण केलं. त्यांचे रंग, त्यांचे आकार, त्यांच्या हालचाली आणि त्यांच्या आवाजाचं त्यांनी बारकाईने निरीक्षण केलं आणि या सर्व गोष्टींचा त्यांनी आनंद घेतला. मुलांनो, तुम्हाला माहीतच आहे की सजीव म्हटलं की फक्त माणूसच नाही तर विविध पशु पक्षी कीटक वनस्पती यांचा देखील सजीवांमध्ये समावेश होतो आणि या सर्व सजीवांना या पृथ्वीतलावर जगण्याचा आणि संचार करण्याचा अधिकार आहे. निसर्गामध्ये असलेल्या विविध वनस्पती, झाडे, फुले, फळे, पक्षी, कीटक, प्राणी या सर्वांमुळे ही सजीवसृष्टी बहरलेली आहे. विविध रंग, रूप, आवाज, नाद यामुळे ही सजीवसृष्टी अतिशय रंजक आणि मनमोहक अशी आहे. या सजीवसृष्टीमध्ये सर्व सजीवांनी गुण्यागोविंदाने नांदावं असंच निसर्गाला वाटत असतं. परंतु मानव अलीकडे खूप स्वार्थी होत चाललेला आहे. निसर्गातील सर्व पशुपक्ष्यांचा आणि सर्व गोष्टींचा आनंद घेण्याऐवजी माणसाला त्याच्या हव्यासापोटी इतर सर्व गोष्टींचा त्रासच होत आहे. पण हे चूक आहे. प्राण्यांना पक्ष्यांना जरी बोलता येत नसलं तरी त्यांना देखील मुक्तपणे संचार करण्याचा आणि त्यांच्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. हे माणूस विसरत चाललेला आहे. हे मी का म्हणत आहे, कारण की अलीकडे तुम्ही पाहताय की जंगलांची तोड होते आणि मोबाईल नेटवर्किंगमुळे बरेच टॉवर उभारले गेले आहेत आणि या टॉवरमुळे जे उडणारे पक्षी आहेत, उदाहरणार्थ चिमणी असेल, कावळे असतील किंवा इतर पक्षी असतील, या सर्वांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. निसर्ग नेहमी मानवाला भरभरून आणि त्याच्या लाभाचेच देत असतो. परंतु माणसानेच अशा काही गैरसमजुती निर्माण केलेल्या आहेत की ज्यातून चुकीचा संदेश पसरवला जातो. या पाठातच पहा, लेखिकेच्या शेजारी राहणाऱ्या ज्या काकू आहेत त्या म्हणतात की दारात कधीही शेवगा लावू नये, घरात भांडणं होतात, हे झाड तुम्ही तोडून टाका, असं त्या लेखिकेच्या आईला त्या म्हणतात. पण लेखिकेच्या आईंनी अतिशय छान उत्तर दिलेलं आहे. त्या म्हणतात की झाडं ती सगळी सारखीच असतात आणि झाडं नेहमी परोपकारी असतात. म्हणजेच काय तर इतरांना नेहमी देतच असतात. सावली देतात, फुलं देतात, फळं देतात, पक्ष्यांना घरं देतात, आधार देतात आणि झाडांमुळेच हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. निसर्गाचं संतुलन राखण्याचं काम झाडं करतात. मग ती कशी बरं भांडणं लावतील, असं लेखिकेच्या आई म्हणतात. मुलांनो, निसर्गात असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही चांगले आणि काही वाईट देखील गुण असतात. पण आपण नेहमी चांगलं तेच घेण्याचं जर ठरवलं तर त्या गोष्टींचा आपल्याला लाभ होतो आणि आपल्याला सवय देखील लागते. त्यासाठी समोर आलेल्या प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक घटनेचं, प्रत्येक प्रसंगातून आपण नेहमी चांगलं तेच घेण्याचं जर ठरवलं तर त्याचा आपल्याला नेहमी फायदा होतो आणि आपला वैचारिक दृष्टिकोन देखील सकारात्मक होतो. त्यासाठी आपण नेहमी चांगला विचार घेतला पाहिजे आणि सकारात्मक विचार केला पाहिजे. हे देखील आपल्याला या पाठातून शिकायला मिळते. आपल्या अवतीभोवती नकारात्मक विचार करणारे बरेच लोक असतात, पण आपण जर का नेहमी सकारात्मक विचार करणारे असू तर आपल्याला या गोष्टींचा त्रास देखील होणार नाही आणि
चांगलं काय आणि वाईट काय या गोष्टीचा आपण देखील विचार करण्यामुळे आपली विचारसरणी नेहमी सकारात्मक होते. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यामुळे प्रत्येक गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो आणि अशा प्रकारची बरीच आनंदाची झाडं आपल्या अवतीभोवती आहेत याचा देखील तुम्हाला अनुभव येईल. तर मुलांनो, आज आपण या पाठातून हाच बोध घेऊया की प्रत्येक गोष्टीतून चांगलं ते शिकूया, चांगलं ते घेऊया आणि सकारात्मक विचार करूया.